तर नमस्कार मंडळी, लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाळप्पा महाराजांच्या मठाबद्दल सांगितलं होतं आणि तसंच आज आम्ही चोळप्पा महाराजांच्या मठामध्ये गेलेलो. याबद्दल मी तुम्हाला थोडीफार माहिती देते. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये आले त्यावेळी प्रथम अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात ते 3 दिवस राहिले होते. त्यानंतर चोळप्पांच्या घरी येऊन माझे आणि तुझे 7 जन्माचे नाते आहे म्हणून मी तुझ्या घरी आलो असं ते चोळप्पा महाराजांना म्हणाले. त्यामुळे चोळप्पा महाराजांना आपोआप श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली होती. त्यातूनच चोळप्पांची स्वामी भक्ती अधिक वाढत गेली होती. परंतु चोळप्पांच्या कुटुंबाची स्वामी भक्तीत चोळप्पांना पाहिजे तेवढी साथ मिळाली नव्हती. तरीही चोळप्पांनी स्वामींची एकनिष्ठेने भक्ती करून त्यांचे अंतरंग शिष्य झाले होते. आजही खूप लोकांना चोळप्पा महाराजांच्या मठाविषयी माहिती नाहीये, तर त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. चोळप्पा महाराजांचं अचानक निधन झाले आणि त्यानंतर अशातच जवळपास संध्याकाळच्या वेळी चोळप्पांचे हातपाय वळत नव्हते आणि मग दुसऱ्या दिवशी दुपारनंतर चोळप्पा महाराजांचे निधन झाले. चोळप्पा मरण पावण्याच्या आधी चोळप्पाने त्याच्या वाड्यातच स्वामींच्या समाधीची जागा ठरवून स्वामींची समाधी बांधून ठेवली होती. स्वामींच्या आधी 6 महिने चोळप्पांचे निधन झाले होते. स्वामी समर्थ महाराज यांनी 1878 मध्ये इथेच समाधी घेतली. मठाचे बांधकाम करून चोळप्पा महाराजांच्या वाड्यात समाधीसह महाराजांची एक मोठी मूर्ती, स्वामी समर्थांचा फोटो आणि दत्त परंपरेतील अवतारी महात्म्यांचे फोटो बसवण्यात आले आहेत. चोळप्पा महाराज व स्वामी समर्थांच्या पादुकाही तेथे भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि आजही या समाधी स्थानाचे पूजन हे चोळप्पांचे वंशज करतात. स्वामी समर्थांच्या समाधी स्थानाजवळच चोळप्पांचा जुना वाडा आहे. श्री स्वामी समर्थ महाराज यांनी चोळप्पा महाराजांना सांगून ठेवलेलं की या मठाविषयी कुठेच प्रचार करायचा नाही आणि तेच त्यांचे वंश अजूनपर्यंत पुढे चालवत आहेत. त्यामुळे इथे जो माणूस स्वतःहून येईल त्याचं नेहमी चांगलंच होईल असं स्वामी समर्थ महाराज म्हणालेत. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.